बोला, काय शिक्षा द्यावी तुम्हाला? मामासाहेब, युवराज, मला सल्ला विचारू नका. माझ्या तोंडून काय फाटकन निघल काही भरोसा नाही. या परीस तुम्हीच द्या काय ती शिक्षा. कविराज. युवराज, आपण लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथात आपण राजद्रोहाबद्दलच्या शिक्षा सांगितल्या आहेत. शिक्षा राजद्रोहासाठी शिक्षा. जनार्दन पंत हनुमंत, काय काय शिक्षा द्यावी तुम्हाला? युवराज, राहुजी सोमनाथ, पवित्र श्रीमान रायगडाचे किल्लेदार, छत्रपतींनी तुमच्यावर गडाची जोखीम सोपवली, पण तुम्ही मात्र गडच जोखमीत टाकला. माथ्यावर राहून पायथा विसरला, स्वराज्याशी राखायचं इमान विसरलं. म्हणजे हरवलेलं इमान तरी शोधता येईल. सोमाजी दत्तो, आपला दादा अडचणीत येतोय हे पाहून बंधू प्रेमापोटी घाईघाईनं रायगडावर दाखल झालेले, आणि इथं येऊन मात्र कारभाऱ्यांची बुद्धी आणि कोवळ्या बांबूचे बोरू साळत बसला. तुमचा बोरू साळण्याचा छंद उत्तम, चालूया. परंतु युवराज, बोट डोक्याचं ऐकतात, त्यामुळे गुन्हा डोक्याचाच. म्हणजे डोकंच चाळायचं म्हणता का काय? मोरोपंत पेशवे, उच्च पदस्थ व्यक्तीला शिक्षा सुद्धा वरच्या दर्जाची मिळायला हवी. शिवाय वयाचाही विचार केला गेला पाहिजे. त्रास न होता गेले तर बरं होईल, म्हणून आम्ही ठरवलं, एक घाव दोन तुकडे, दोन नाही, हजारो तुकडे. अनाजी पंत सुर्नीस या सगळ्या कारस्थानाचे मेरुमणी. तुम्ही प्रामाणिक आणि स्वामिनिष्ठ माणसांच्या मनात लालसेचं विष घालवलं, मोहाच्या दिवट्या दाखवल्या, भितवलत, घाबरवलत, धमकावलत आणि येन केन प्रकारे सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढलत ना. अनाची पंत, तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी स्वतःची आणि इतरांचीही स्वामीनिष्ठा पायतळी तुडवली. त्यामुळं तुमच्यासाठी एकच शिक्षा योग्य. युवराज, हत्ती झुल घालून तयार आहे, काढू का बाहेर?
शिक्षेत कुणाचा उपमर्द तर होत नाही ना? तसं वाटत असेल तर स्पष्टपणे सांगा. काय रावजी सोमनाथ, शिक्षा कमी वाटत असेल तर वाढवून दिली जाईल. आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळावी. अवश्य बाजू मांडावी, कारण हे स्वराज्य आहे, न्यायाचं राज्य आहे. इथं कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही अवश्य बाजू मांडा, पण उद्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तुम्हाला शेवटची संधी आहे. उद्या आम्ही निवाड्याला पूर्णविराम देणार आहोत. मुजरा. राजमातोश्री, सदरेवर सुरू असलेला निवाडा थांबला. काय? जी राजमातोश्री. कारभारांना सजा सुनावल्या? नाही. बघितलं, सजा सुनावल्या नाही तरीही निवाडा थांबवला, आणि तोही वेळेआधी थांबवला. काय झालं? निवाडा का थांबवला? निर्णय केव्हा देणार आहे? उद्या देणार असं म्हणताय. मग काय केलं? काय काय चाललंय? दिरंगाई का चालली? ही कसली पद्धत न्यायदानाची? काय झालं मातोश्री? तुम्ही म्हणाला होतात ना, निर्णय शंभूराजेंच्या मनात ठरलाय म्हणून. मग हे चौकशीचं सोंग कशाला? युवराजांच्या मनात काय चाललंय याची काही कल्पना नाही. आम्ही जाऊन येतो. निघालात? हो. मग शंभूराजेंना आमचा निरोप द्या. म्हणावं, निर्णय झाला असेल तर लवकरात लवकर सोक्ष मोक्ष लावून टाका. रोज असं थोडं थोडं करून मारू नका. आमचा जीव टांगणीला लागतो म्हणावं. मातोश्री, विरोधात पुरावे नाही असं म्हणता, मग जीव का टांगणीला लागतोय तुमचा? आम्हाला एवढंच म्हणायचंय की खेळवून खेळवून मारू नका. एकदाच काय तो निर्णय द्या. का निवाडा थांबवला असेल युवराजांनी? ही खरंच पुरावे नाहीत कारभाऱ्यांच्या विरोधात? काय आहे युवराजांच्या मनात? बरं का कविराज, जी. युवराजांच्या मनात काय चाललंय ना हे ठाव आहे मला, पण ते काय करणार नेमकं त्याचा अंदाज येत नाही बघा. बिलकुल सही, अंदाज येत नाही. हा, मी आता दबात धरून बसलो होतो. कवा एकदा निकाल लागतो आणि तो फलबत्ती द्यायला सांगतो, असं झालं होतं. पण तसं काही घडलंच नाही. एकदाचा सोक्ष मोक्ष लागला असता का नाही, काय बरं झालं असतं. युवराजांनी मधीच कामकाज थांबवलं. जी. निवाडा कसा त्या माल सावतांसारखा झाला पाहिजे होता. एक गाव दोन तुकड. माल सावंतांसारखी ह्यांची अवस्था होईल, हा, परंतु पुरावे सबळ हवे. काय बोलताय कविराज? डोळ्यात एकच गुन्हा घडलेला दिसतोय आणि वर तुम्हाला पुरावे कशाला पाहिजेत? सर नौबत, न्याय निवाड्यात असं होत नाही. पुरावे पाहिजेत, साक्षीदार पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वाक्यता हवे. पण ते कारभारी सरळ उत्तर देत नाहीत, कबूल होत नाहीत. म्हणून म्हणतो त्यांना थोडा वेळ माझ्या ताब्यात द्या आणि तुम्ही समोरच्या बुरजावर जाऊन बगव्याला हात लावून परत या.
तो पावतर एकेकाला पोपटासारखा बोलायला लावतो की नाही बघा. म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही? चामडीच लोळवणार एकेकाची. अहो युवराज, तेच करताय. ते कसं काही चामडी लोळवते? ते बाहेरून नाही, आतून. सगळे कारभारी एकमेकांना मिळालेत, एक भाषा बोलतायत, कबूल करत नाही, दुसऱ्याकडे बोट दाखवतात. आपण ह्या सगळ्यात नव्हतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. असं म्हणून ह्यो असा दबाव, मानसिक दबाव. मानसिक. त्यानं काय होणार? कारभाऱ्यांचं खच्चीकरण. कच्ची कर जे लय पोचलेले आहेत ते. म्हणून तर ही चाल युवराजांची. आबासाहेब, आम्हाला कल्पना आहे तुम्ही या महाराष्ट्र देशीच्या चौकटीत मावणारे नाही, दख्खनच्या दऱ्याखोऱ्यात सामावणारे नाही. एवढंच काय, पण या स्वराज्य मंदिरातही पुरे पडणारे नाही. तुमच्या आचार विचारांचं पसायदान आमच्या उंचळी. आम्ही त्याला कमीपणा येऊ देणार नाही. रायगडाचा माथा चुकू देणार नाही. तुमच्या आशीर्वादाचा हात पाठीवर असावा, एवढंच. युवराज, आज निवाडा मध्येच थांबवला. अचानक? माफ करा युवराजनी, निवाड्या संदर्भातली कोणतीही गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आम्ही तसा आदेश दिलाय. क्षमा असावी. परंतु युवराज, आम्ही असं ऐकलंय की कारभाऱ्यांविरोधात पुरावेच नाहीत. या विषयावर आम्ही तुमच्याशी काहीही बोलू इच्छित नाही. परंतु पुरावेच नसतील तर मग निवाडा कसा होणार आणि न्याय तरी कसा देता येणार? युवराजनी, ती चिंता तुम्ही करू नका. युवराज, न्याय हा होईलच, आणि तो सुद्धा भक्कम पुराव्यांच्या आधारे. अहो मग पुरावे? युवराजनी, आम्हाला भूक लागली, जेवणाचा थाळा इथेच पाठवून द्या. जशी आपली आज्ञा. जेवणाचा थाळा. जनार्दन पंत हनुमंत यांचे डोळे काढून वासोट्याच्या किल्ल्यावर काळ कोठडीत पाठवावं. राहुजी सोमनाथ, घोड्याच्या माग बांधून स्वराज्यातून फरफटत न्यावं का? सोमाजी दत्तो, एक एक करून तुमची सगळी बोट साळूया. हे बघा, आम्ही काही केलेलं नाही. आमचा गुन्हा काही नाहीये, सांगून ठेवतोय. आम्ही जे काही केलं ते स्वराज्य हित स्थापित केलंय. नाही दादा, दादा, अहो मी खरंच सांगतो, मी काही नाही केलं.
नको. मोरोपंत पेशवे सरळ तोफेच्या तोंडी. नाही 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 सोडा मला सोडा मला सोडा मला सोडा नाही 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 सोडा मला सोडा ए सोडा ए सोडा मला ए सोडा ए सोड ए सोडा मला सोडा मला नाही 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 सोडा मला सोडा मला सोडा मला सोडा नाही 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 अनाजी पंत सुर्नीस, तुमच्यासाठी एकच शिक्षा योग्य, हत्तीच्या पायी देणं. दादा 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 काय झालं? करंट पडली आहे, जरा पाणी दे ना. अरे कोणी आहे का तिकडे? अरे अरे माझ्या दादाला पाणी हवंय. अरे कोणी आहे? अरे अनाजी पंतांना पाणी हवंय. आहे का कोणी? अरे सुरनीसांना पाणी हवंय. माझ्या दादाला पाणी हवंय. कोणी आहे? दादा नाही आहे कोणी. जगदीश्वरा, ए दादा घाबरलास? अरे झोप येत नाहीये का दादा तुला? होय रे सोमा, झोपच येत नाही. सारखा स्वप्नात हत्ती येतोय, सोंड वर केलेला, अंगावर धावून आलेला, पाय वर केलेला. दादा काय झालं हो? उद्या जगाला कळलंच, ते कळेलच. पण सोमा, मला एक सांग, मुंगीला मरण दिसलं तर तुला पंख फुटतात, आणि माणसाला मरण दिसलं तर हत्ती दिसतो. तुम्हाला हत्ती दिसतो आणि आम्हाला तो दिसते. तेव्हा आजवर एवढ्या गोष्टी केल्या आपण, कुठे तरलो, कुठे अडचणीत आलो, पण देवा आजवर एवढे कधी भ्यायला नव्हतात तुम्ही. अनाजी पंतातल्या मुत्सद्यानं आज हात टेकले. घाबरलात? दाखवत नाही, माल सावंताची किंकाळी ऐकून ओळखायचं ते ओळखलं. त्या शंभूराजे म्हणालेस ना, कटकारस्थानाचे मेरुमणी. खरं सांगायचं तर आमचं सोडा, पण ह्या अनाजी पंतांना दया दाखवून माफ करावी एवढी आजतागत एकही चांगली गोष्ट केलेली नाही त्यांनी. पहिल्यापासून त्यांचा विरोधच होता, आणि हा विरोधच वेताळ बनून मानेवर बसलाय पंतांच्या. म्हणजे आता डोक्याची 100 शकलं ठरलेलीच. आता सुटका नाही, आता थेट कंदुरीच. शंभूराजे एवढे क्रूर वागतील? कवी आहे, ग्रंथकार आहे. तेव्हा ग्रंथकार आहेत, ते ग्रंथात लिहून ठेवलंय त्यांनी, दुष्ट मंत्र्यांना लगेच ठार करावं म्हणून. त्यात त्यांच्या सोबत तो अघोरी कलुषा, त्याला महाचंडीच्या गळ्यात नरमुंड माळा बघायची सवय. आता मला सोमाजी बोला, आपल्या समद्यांच्या मुंडक्यांच्या माळा तो शंभूराजांच्या गळ्यात घालायला बसलाय. पण त्याला आपणच जबाबदार. जे पेरलं तेच उगवणार. हो.
झोप लागत नाही? अनाजी पंत अशा कित्येक रात्री तुमच्यामुळं तळमळत काढल्यात आम्ही.